चातुर्मास हिलिंग जर्नी वीक 3. स्वतःला स्वीकारण्याची स्थिरता. पोस्ट 1. स्वतःला स्वीकारणं इतकं कठीण का वाटतं? तुम्ही इतरांना जितक्या प्रेमाने समजून घेता तितक्याच प्रेमाने स्वतःला समजून घेता का? इतरांच्या चुका झाल्या की आपण सहज म्हणतो, काही हरकत नाही, चूक सगळ्यांकडून होते. पण स्वतःची चूक झाली की, माझ्याकडून हे कसं झालं? मला अजून चांगलं करता आलं असतं. स्वतःसाठी आपण इतके कठोर का होतो? स्वतःला स्वीकारणं म्हणजे आपल्या चुका किंवा कमतरता नाकारणं नाही, तर चूक झाली तरी स्वतःची साथ न सोडणं. बदल हवा असेल तर स्वतःला कमी लेखून नाही, स्वतःवर प्रेम करून. मी स्वतःला जशी आहे तशी प्रेमाने स्वीकारते. माझ्या अपूर्णताही माझ्या प्रवासाचा भाग आहेत. मी स्वतःशी कठोर नाही, प्रेमळ आहे. माझी चूक माझी ओळख नाही आणि माझी अपूर्णता माझी किंमत कमी करत नाही. आज स्वतःसाठी एक शब्द निवडा. स्वीकार, प्रेम, क्षमा, विश्वास. कमेंट करून नक्की सांगा. जगाने तुम्हाला समजून घ्यावं ही अपेक्षा असते. पण हिलिंग म्हणजे आधी स्वतःला समजून घेणं.